लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता राबवण्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क रायगड अधीक्षक आर कोले यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक मुरुड व त्यांचा पथक, निरीक्षक पनवेल ग्रामीण व त्यांचे पथक तसेच निरीक्षक भरारी पथक क्रमांक 2 पनवेल व त्यांचा स्टाफ या तिन्ही कार्यालयातील अधिकारी व जवान कर्मचारी यांनी संयुक्तपणे खालापूर तालुक्यातील नावंडे डोंगर परिसर, कर्जत तालुक्यातील पळसदरी डोंगर परिसर, माणगाव तालुक्यातील बेकरे गाव येथील डोंगराळ जंगल भागात, तालुका कर्जत, मुरुड तालुक्यातील टिटवी गाव डोंगर परिसर तसेच पेण तालुक्यातील राधेगावच्या खाडी किनारी अशा हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणांवर धाडी टाकून अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले। सदर कारवाईत एकूण 9 ठिकाणांवर छापे मारून हातभट्टी निर्मितीचे साहित्य 96 लिटर गावठी दारू तसेच 17,840 लिटर नवसागर व गुळ मिश्रित रसायन असा एकूण 8,02,260 किमतीचा मुद्देमाल व 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची चाहूल लागताच सदर निर्मितीमध्ये सक्रिय असलेले काही आरोपी हे घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले असून सदर अज्ञात इसमांविरुद्ध संबंधित विभागाच्या निरीक्षक कार्यालयांकडून गुन्हे नोंद करण्यात आलेले असून विभागातील अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत फरार आरोपीचा शोध घेत आहेत। सदर कामगिरी राज्य उत्पादन शुल्क रायगड अधीक्षक आर कोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मुरुड नागरगोजे व त्यांचे अधिकारी व कर्मचारी, पनवेल ग्रामीण निरीक्षक उत्तम आव्हाड व त्यांचे अधिकारी व कर्मचारी, पनवेल भरारी पथक क्रमांक 2 निरीक्षक रवींद्र पाटणे त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडले असून संबंधित निरीक्षक कार्यालयातील अधिकारी यांच्याकडून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। महामुंबईसह संजय कदम, पनवेल।